You are watching Tech Vidya channel and I am Manisha. Today we are going to study the practice set 6.3 which is based on mode. Practice set 3 मध्ये जेवढे एक्झाम्पल दिलेले आहेत ते मोडवर बेस आहेत. मोड काढण्याची पद्धत फारच सोपी आहे. मीडियन काढला त्याच फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं आपल्याला चेंज करून मोड काढायचा आहे आणि जी मेथड आहे ती तीच आहे. आडव्या टेबलला सुरुवातीला उभं करून घ्यायचं आहे. पाहू आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट. द फॉलोइंग डाटा शो द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग the milk collected from farmers on milk collection center and the content of fat in milk measured by lactometer. Find the mode of the fat content. इथे जो टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये दूधवाल्यापासून मिल्क कलेक्शन सेंटरवर दूध जमा केल्याचे इन्फॉर्मेशन आहे आणि त्या दुधामध्ये किती फॅट आहे हे लॅक्टोमीटरनी मोजलं आणि फाइंड द मोड ऑफ फॅट कंटेंट. त्या दुधामध्ये किती फॅट आहे, किती कंटेंट फॅट आहे ते आपल्याला इथे मोडनी फाइंड करायचं आहे. या टेबलमध्ये आपल्याला फार काही चेंज करायचे नाही आहे. सोल्युशन जेव्हा आपण करतो त्यावेळेस टेबलला उभ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आहे आणि इथे आता क्लास आणि क्लास मार्क म्हणजे क्लास आणि फ्रिक्वेन्सी ही दिलेली आहे. क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर याच्यामध्येच आपल्याला जे फॉर्म्युल्यामध्ये आपण वापरणार आहोत F1, F0 आणि H आणि L, तर हेच आपल्याला इथे कुठे काय आहे हे समजून घ्यायचं सुरुवातीला टेबलमध्ये. आता याच्यामध्ये F0, F1, F2 आपल्याला दिसत आहे. तर इथे F1 आपण कशाला म्हणायचं आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडल क्लास. मॉडल क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण F1 म्हणणार आहे. नंतर F0 जी आहे ती फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रेसिडिंग द मॉडल क्लास. F0 जी आहे ती F1च्या वर जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण F0 ने डिनोट करणार आहे आणि F2 जी आहे ती याच्या खालची फ्रिक्वेन्सी. आणि हा मॉडल क्लास ठरवायचा कसा, तर यामध्ये सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी जी आहे ती 80 आहे. आपल्याला सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी शोधायची आहे. द मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम नंबर कुठल्या क्लासमध्ये आहे? 4 to 5 या क्लासमध्ये आहे. म्हणून आपण त्याला F1, त्याच्या आधीची F0 आणि याच्यानंतरची F2 आणि त्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये L चा यूज केलेला आहे. L आपल्याला माहिती आहे या मॉडल क्लासची लोअर लिमिट जी 4 आहे. त्यानंतर H सुद्धा आपल्याला माहिती आहे. या क्लासमध्ये जेवढा डिफरन्स असतो त्याला H म्हटलं जातं. तर आता इथे 1 चा डिफरन्स तुम्हाला क्लासमध्ये दिसतोय म्हणून इथे H येईल. आता आपण आधी गिवन लिहून घेऊ आणि मग फॉर्म्युलानुसार एक्झाम्पल सॉल्व करू. फॉर्म्युला आणि गिवन. हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 80, हेन्स द मॉडल क्लास इज 4 to 5. मी आधीच सांगितलं तुम्हाला, हे फक्त लिहून घ्यायचं आहे आपल्याला. देन L इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडल क्लास दॅट इज 4. लोअर म्हणजे लहान. F1 फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडल क्लास, याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 80 आहे. देन F0 फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मॉडल क्लासच्या वरची F0 आणि F2 फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सिडिंग द मॉडल क्लास म्हणजेच ती समोरची F1च्या समोरची. आता फॉर्म्युला लिहू. मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 अपॉन ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. आपण जो मीडियनचा फॉर्म्युला पाहिलेला होता त्या मीडियनच्या फॉर्म्युल्यामध्ये मोड इज इक्वल टू L प्लस F1 इन ब्रॅकेट F1 मायनस F0 ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. आता मीडियनमध्ये सुद्धा आपण इथे L काढलेला होता, तोच L इथे आहे. L तसाच लिहायचा आहे.
या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करणार आहे. लोअर लिमिट 4 आहे प्लस F1. हे सर्व टेबलमध्ये आपण तिथल्या तिथे लिहिलं म्हणजे आपल्याला पाहायला सोपं जाते, म्हणून F1 F0 आणि F2 हे टेबलमधून पाहून इथे पुट करायचं आहे. F1 80 आहे मायनस 80च्या आधीची संख्या F0 70 अपॉन 2 इंटू. आता हा F1 मायनस F0 खाली तसाच घ्यायचा आहे आणि समोर त्याला फक्त मायनस F2 लावायचा आहे, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपं जातं. F1 मायनस F0 वरचा जो आहे तसाच लिहायचा आहे, फक्त त्याला 2 नी इंटू करायचा आहे F1 ला आणि परत समोर आपल्याला F2 लावायचा आहे. H आहे 1 इंटू 1. 4 आपण जोपर्यंत ब्रॅकेट सॉल्व करत नाही तोपर्यंत तसाच ठेवायचा. लास्टला ज्यावेळेस आपल्याला ब्रॅकेटची व्हॅल्यू मिळते त्यावेळेस आपण इथे 4 ॲड करायचा आहे. आपण इथे 80 मायनस 70 इज इक्वल टू 10. 2 इंटू 80 160 मायनस 70 मायनस 60 130 आणि दोन्ही मायनस असल्यामुळे साइन मायनस येईल. 4 प्लस 10 अपॉन 30. 160 मायनस 130 इज इक्वल टू 30. 10 अपॉन 30. 4 प्लस 10 30ला 10 नी डिवाइड करायचा आहे 0.33 आणि सम याची येईल 4.33. वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला इथे मोड लिहायचा आहे. हेन्स द मोड ऑफ द फॅट कंटेंट इज 4.33%. इथे फॅट कंटेंट विचारला आहे किती पर्सेंटेज आहे मिल्कमध्ये, म्हणून आपल्याला इथे 4.33% असं लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 इन प्रॅक्टिस सेट 6.3. Electricity used by some families is shown in the following table. Find the mode of use of electricity. काही फॅमिलीज कडून किती इलेक्ट्रिसिटी यूज झाली याचा टेबल खाली दिलेला आहे. किती युनिट इलेक्ट्रिसिटीचे यूज झाले याचा टेबल दिलेला आहे आणि नंबर ऑफ फॅमिलीज. यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100, 100 to 120. And number of families 13, 50, 70, 100, 80, 70. 17. Solution. उभा मांडा टेबल आणि इथे आपल्याला सुरुवातीला F1, F0 आणि F2 लिहायचं आहे. बाकी दुसरं काही इथल्या टेबलमध्ये आपल्याला चेंज करायचं नाही आहे, काही ॲड करायचं नाही आहे. आता सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी जी आहे ती आहे 100, म्हणून तो येईल F1. त्यानंतर 100च्या वरची F0 आणि 100च्या खालची F2. असे या 3 फ्रिक्वेन्सीज आपल्याला लिहायच्या आहे. गिवन मध्ये आपण लिहू. Here the maximum frequency is 100, hence the modal class is 60 to 80. 100 फ्रिक्वेन्सी असल्यामुळे याचा जो मॉडल क्लास आहे तो 60 to 80 याच्यामध्ये येईल. F1 L इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडल क्लास ती 60 राहील, कारण ही याची लोअर लिमिट आहे, म्हणजे आधीची घ्यायची आहे. 80 जी आहे ही अप्पर लिमिट झाली. H क्लास इंटरवल ऑफ द मॉडल क्लास. या दोन क्लास मधला फरक म्हणजे 40 to 60 मधला जो फरक आहे मॉडल क्लास मधला किंवा 60 to 80 जो मधला फरक आहे तो आहे 20. त्याला आपण H म्हणू. F1 फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडल क्लास 100. F0 फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडल क्लास प्रिसाइडिंग द मॉडल क्लास त्याच्या आधीची 70 आणि F2 फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सेडिंग द मॉडल क्लास इज इक्वल टू 80. फॉर्म्युला लिहून एग्जाम्पल सॉल्व करू. मोड इज इक्वल टू L प्लस इन ब्रॅकेट F1 मायनस F0 2 इंटू F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H इज इक्वल टू लोअर क्लासची व्हॅल्यू टाकली 60 प्लस F1 100 मायनस F0 70 2 इंटू F1 100 मायनस 70 मायनस 80 इंटू 20. तर 60 तशीच ठेवली. याला आपण ब्रॅकेटला सॉल्व केलं. 100 मायनस 70 इज इक्वल टू 30 अँड हियर 2 इंटू 100 200 मायनस 70 आणि 80 ची सम मायनस 150 इंटू 20. तर आता इथे आपल्याला
इथे राहील 50, 30/50 ही एक स्टेप तुम्ही करू शकता, इंटू 20 ती सॉल्व करून याचं आन्सर जे आहे ब्रॅकेटचं ते आलं 12. आता हे 60 ॲड करायचे, 60 + 12 = 72. हेन्स द यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी, द मोड ऑफ यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इज 72 युनिट्स. इलेक्ट्रिसिटी युनिटमध्ये मोजतात म्हणून आपण इथे युनिट लावलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 3. जनरल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ सप्लाय ऑफ मिल्क टू हॉटेल्स अँड नंबर ऑफ हॉटेल्स इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मोड ऑफ सप्लाय ऑफ मिल्क. या हॉटेल्सला किती मिल्क सप्लाय केलं जातं याचा आपल्याला मोड काढायचा आहे. टेबल आहे मिल्क इन लिटर, नंबर ऑफ हॉटेल्स. सोल्युशन बघू. टेबल वर्टिकली मांडा, त्यातला F0, F1 आणि F2 काढा. आता यातली सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी जी आहे ती 35 आहे, त्याच्यामुळे मॉडेल क्लास येईल 9 to 11 मध्ये. F1 आणि 35च्या वरचा F0, 18 जो आहे तो 35च्या खाली आहे, तो F2. हे आता इन वर्ड्स आपल्याला सर्व गिव्हन जे आहे ते लिहून घ्यायचं आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी इज 35, मॉडेल क्लास इज 9:11. लोअर क्लास limit of the model class is 9. H is equal to 2, F1 is equal to 35, F0 is equal to 20 and F2 is equal to 18. Write the formula of mode L plus in bracket F1 minus F0 upon 2 into F1 minus F0 minus F2 into H, lower limit 9 plus in bracket 35 minus 20 upon 2 into 35 minus 20 minus 18 into 2. 9 plus bracket solve केलं, 35 minus 20 is equal to 15. 32 into 35 into 2 is equal to 70 आणि 20 आणि 80 ची सम 38. हे 70 मधून मायनस केली इंटू 2, तर आपलं 9 plus 0.9375 is equal to 9.9375 approximately 9.94. हे एक आन्सर या एक्झाम्पलचं आलेलं आहे. लिहू. द मोड ऑफ द सप्लाय ऑफ मिल्क इज 9.94 liters approximately. Then example number 4. The following frequency distribution table gives ages of 200 patients treated in a hospital in a week. Find the mode of ages of patient. Here table is given for ages in year, age year मध्ये and number of patients. आता इथे less than 5, 5 to 9, 10 to 14, 15 to 19, 20 to 24, 25 to 29 असं टेबल दिलेला आहे. आता टेबल उभं मांडून घेऊ. आता आपण इथे मगाशी पाहिलं की क्लास जर कंटिन्यू नसले तर आपल्याला एक त्यामध्ये कॉलम ॲड करावा लागतो कंटिन्यू प्लस क्लासचा. आता इथे जर आपण पाहिलं लेस दॅन 5, 5 to 9, 10 to 14 इथे कुठेच आपल्याला लिंक दिसत नाही. आधीचाच नंबर जो आहे तो समोरच्या क्लासमध्ये दिसत नाही, म्हणून इथे आपल्याला कंटिन्यूस क्लासेस आधी लिहून घ्यायचे आहेत. कंटिन्यू क्लासेस मगाशीच मी आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये सांगितलेलं आहे की लोअर लिमिटला 0.5 मायनस करायचे आणि अप्पर लिमिटला 0.5 ॲड करायचे. इथे लेस दॅन 5 म्हणजेच 0 to 4.5, 5 पेक्षा लहान आहे. नंतर हाच क्लास इथे कंटिन्यू करायचा आहे 4.5 to 9.5, कारण इथे 5 दिलेला आहे आणि 9 दिलेला आहे, तर 5 पेक्षा आपल्याला 0.5 कमी करायचा आहे आणि इकडे अप्परमध्ये 0.5 वाढवायचा आहे. असं सगळेच आपण कंटिन्यू क्लासेस लिहून घेतले. नंतर या क्लासची फ्रिक्वेन्सी पाहायची आहे. सगळ्यात मोठी कुठल्या मॉडेल क्लासमध्ये आहे ती आहे F1 मध्ये. F1 50 हा F1 झाला. नंतर F0 32 आणि F2 36. मॉडेल क्लास इज 9.5 to 14.5. आता हा जो आपला दिलेला होता तो घ्यायचा नाही, जो आपण कंटिन्यू मध्ये केला तो मॉडेल क्लास घ्यायचा आहे. L
यामधला दोन अप्पर आणि लोअर क्लास लिमिटमधला डिफरन्स तो येईल 5. 9.5 टू 14.5 मधला डिफरन्स येतो 5, हा एच झाला. त्यानंतर F1 50, F0 32, F2 36. Now write the formula of mode and put the values of given things to the formula. So L 9.5 plus 50 minus 32 upon 2 into 50 minus 32 minus 36 into 5 is equal to 9.5 plus, solve the bracket first. 15 minus 32 is equal to 18. 2 into 50 100 minus 32 and 36 68 into 5. First we solve the bracket. Bracket solution is 2.8125 and here 9 plus 5 9.5 plus त्या ब्रॅकेटला 9.5 जे आहे ते प्लस करायचे. लास्टला व्हॅल्यू आपली आली 12.3125 अप्रॉक्सिमेटली 12.31. इथे आपला hence the mode of the ages of the patients is 12.31 years approximately. Here we completed the practice set 6.3 which is based on only mode. How to find mode? Mode चं जे एक एक्झाम्पल आहे ते चांगल्या प्रकारे मी माझी एक यापूर्वी माझ्या चॅनलवर एक मोडचा व्हिडिओ अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये मोड कसा काढावा आहे खूप विस्तृत पद्धतीने समजून दिलेला आहे. तो तुम्ही अधिक समजून घेण्यासाठी